भांडूपमध्ये पावसामुळे रस्ता खचल्याची मोठी घटना घडली आहे। दरम्यान या रस्त्यावर असलेला ट्रकही रस्ता खचल्याने खड्ड्यात कोसळला। एवढंच नाही तर रस्त्यालगतची संरक्षक भिंतही कोसळली आहे। दरम्यान या घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। यानंतर रितू तावडे यांनी विकासकावर कारवाई करणार असं सांगितलं। तर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। भांडूपमध्ये पावसामुळे हा रस्ता खचल्याची दृश्य आपण पाहतोय। संरक्षक भिंत देखील कोसळलेली आहे। रस्त्यावर एक ट्रक उभा होता, तो ट्रक देखील त्या ठिकाणी पडल्याची दृश्य आपण पाहतोय। भांडूपमध्ये मुसळधार पावसामुळे हा रस्ता खचलेला आहे। आता बस स्टॉप पण जायचं जवळजवळ वेळ आलेली आहे। त्याचबरोबर उभी असणारी क्रेन आहे, ती क्रेन पण कधीतरी ढासळू शकते। त्याच्यामुळे परत पुन्हा कुठला एखादा हादसा घडू नये याची काळजी घेतली पाहिजेत। आणि ज्या पद्धतीने यांनी इथले विकासक म्हणून ज्यावेळेला नगरसेवक म्हणून ज्यावेळेला यांनी पदभार स्वीकारला, त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी यांच्याकडून पण तिथं झाल्या पाहिजे त्या तिथपर्यंत पूर्तता करून सुद्धा जर का विकासक ऐकत नसेल तर त्यांच्यावरती कारवाई होणं काळाची गरज आहे। दिवसापूर्वी माजी नगरसेवक कोपरकर साहेबांनी शेरावत डिपार्टमेंट प्रायव्हेट डिपार्टमेंटला सांगितलं होतं त्यांना, पण त्यांनी ही दक्षता घ्यायला पाहिजे होती तेव्हा। पण त्यावेळेला अधिकारी लोकांनी त्यावेळेला दक्षता नाही गेली म्हणून आज हादसा झालेला आहे। पण त्यावेळेला काय उत्तर तुम्हाला देण्यात आली नक्की की आम्ही करू हे काम करतो बघतो आम्ही एवढंच ते लोक नेहमी बोलतात, त्याच पद्धतीने बोलले। पण त्या 2-3 वेळा सांगितल्यानंतर त्यांनी घ्यायला पाहिजे होती दक्षता, तर एखाद्या वेळेला हा हादसा झाला नसता। 100% विकासकाचा तर हलगर्जीपणा आहेच। या ठिकाणी एवढ्या पावसामध्ये पायलिंगचं काम त्यांनी कसं सुरू केलं आणि वारंवार या विकासकाच्या विरोधात तक्रारी प्रभाग समिती अध्यक्ष असतील, स्थानिक नगरसेविका असतील, सर्वच जण वारंवार देत होते। तरीसुद्धा या ठिकाणी एस वॉर्डच्या प्रशासनाने असेल किंवा बिल्डिंग प्रपोजलच्या अधिकाऱ्यांनी यावरती दुर्लक्ष का केलं, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। या विकासकावरती कारवाई झाली पाहिजे, त्याच्या आर्किटेक्टवरती पण कारवाई झाली पाहिजे। पायलिंग त्याच्या कन्स्ट्रक्शन त्याच्या कामाचं चालू होतं, त्याच्या कामाचं पायलिंगचे तडाखे बसतेत, त्यांनी त्याची खबरदारी घेतली नाही। त्यांनी त्याचे जे काही बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे जे काही नॉर्म्स असतील ते त्यांनी पाळले नसणार। इतका मोठा मुसळधार पाऊस चालू असताना 2 दिवसापासून तो पायलिंग करतोय। आता ह्या मला वाटतं काल बंद होतं का आज? काल पण चालू होतं। अशा पद्धतीने 2 दिवसा तर इतकं त्याला समजायला पाहिजे होतं की एवढ्या मुसळधार पावसामध्ये या पद्धतीने पायलिंग कसं केलं।